हॅलो स्टुडंट्स, आपण मागच्या पिरियडला 3.4 एक्सरसाइजमध्ये पहिली 4 उदाहरणं बघितलेली आहेत. आता आपण पुढचं उदाहरण 5वं उदाहरण बघणार आहोत की एनी रेक्टँगल इज अँड सायक्लिक क्वाड्रिलॅटर. हे 5वं उदाहरण आहे. एनी रेक्टँगल्स आर द सायक्लिक क्वाड्रिलॅटर. पहिल्यांदा मी रेक्टँगल काढलेलं आहे, नाव दिलं मी त्याला, बघा ABCD. आता रेक्टँगल आहे म्हणजे बरोबर आहे. मग आता आपण लिहित जाऊया. गिवन quadrilateral ABCD is rectangle. To prove quadrilateral ABCD is cyclic quadrilateral. आणि तो प्रूफ. आता प्रूफ लिहिताना आपण नेहमीप्रमाणे क्वाड्रिलॅटरल ABCD इज रेक्टँगल. मग रेक्टँगलची डेफिनेशन काय त्याच्या अँगलच्या बाबतीत? ऑल अँगल्स ऑफ द रेक्टँगल आर द 90 डिग्री. देन दीज आर कॉल्ड ॲज अन रेक्टँगल्स. देअरफॉर angle A is equal to angle B is equal to angle C is equal to angle D. किती येणार आहे? 90 डिग्री येणार आहे. बरोबर आहे. अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ द रेक्टँगल्स. तर आता आपण जर बघितलं की अँगल A त्याच्या अपोजिट जे अँगल्स आहेत A आणि C, अँगल A प्लस अँगल C किती आहे? 180 डिग्री. अँगल B प्लस अँगल D 180 डिग्री. म्हणजे अपोजिट साइड्स ऑफ द रेक्टँगल्स आर द सप्लिमेंटरी. Therefore quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral. By the theorem of converse cyclic quadrilateral. हे उदाहरण तुम्हाला 2 मार्काने विचारलं जातं. पुढचं उदाहरण आपण बघूया. फिगर त्याने काढलेली आहे. ट्रायंगल आहे WXY. ओके, ठीक आहे. आणि त्याच्यावर त्यांनी काय केलं? अल्टिट्यूड्स काढलेले XT आणि YZ. एक आपण अल्टिट्यूड काढला XT आणि YZ. अल्टिट्यूड काढला विच इंटरसेक्ट ईच अदर ॲट पॉइंट P. बरोबर आहे. आणि प्रूव्ह काय करायचं आपल्याला? quadrilateral WZPT is cyclic. And second, point WZTY are concentric. XZTY, sorry. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता प्रूव्ह करताना आपण प्रूफला सुरुवात करूया. फर्स्ट सोल्युशन म्हणा, प्रूफ म्हणा, काही म्हटलं तरी चालणार आहे. आता पहिलं प्रूव्ह करायचं WZPT. आता नीट बघा, WZPT हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल पण प्रूव्ह करायचा. मग आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचं दुसरं डेफिनेशन काय की अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. आता नीट ऑब्झर्व करा की WZPT मध्ये अँगल WZP आणि अँगल WTP किती डिग्री आहे? 90 डिग्री आहे. आणि हे दोन्ही अँगल्स कसे आहेत? अपोजिट आहेत. आणि दोघांची सम केली तर किती आहे? 180. बरोबर आहे. मी quadrilateral WZPT अँगल WZP
इज इक्वल टू अँगल WTP किती डिग्री आहे 90 डिग्री आहे बरोबर आहे. पण 90 डिग्री असेल त्या दोघांची सम केली WZP प्लस WTP इज इक्वल टू काय 90 डिग्री प्लस 90 डिग्री किती येईल 180 डिग्री बरोबर आहे. आता आणखी एक की आता जर हे 180 असेल तर तुम्हाला आणखी एक माहिती आहे की क्वाड्रिलॅटरची सम जी आहे अँगल ऑफ द क्वाड्रिलॅटर इज 360 डिग्री बरोबर आहे. मीन्स अँगल W प्लस अँगल P प्लस अँगल WZP प्लस अँगल WTP इज इक्वल टू 360. द सम ऑफ द अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटर इज 360 डिग्री. मग अँगल W प्लस अँगल P याची किती आहे सम 180 डिग्री इज इक्वल टू 360. therefore angle W plus angle P is equal to 360 minus 180 म्हणजे किती आले 180. म्हणजे ह्या पण ह्याची सम 180 ह्याची पण सम 180 आहे. म्हणजे इन शॉर्ट काय येईल quadrilateral WZPT is cyclic quadrilateral by converse of cyclic quadrilateral theorem. आलं लक्षात कसं प्रूव्ह केलं ते आपण. आता आपण त्या पुढचं बघणार आहोत. पॉइंट WZPY आर द कॉनसाइक्लिक. XZTY are the concyclic. XZTY are the concyclic. आता नीट ऑब्झर्व केलं तर ही लाईन XY बरोबर आहे. या लाईन XY वर त्याच्या वन साइडला टू डिस्टिंक्ट पॉइंट आहेत which form the equal angle on the same side of the line. Then the 4 points are the concyclic. आपण एक थेरम बघितलेलं होतं बरोबर आहे. मीन द 2 points on the given line subtended the equal angles on the 2 distinct point in the same side of the line. Then there are 4 points are the concyclic. हे मी थेरम तुम्हाला घेतलेलं होतं. मीन्स पॉइंट X and Y on the line XY subtended angle in 2 distinct points. कोणते 2 डिस्टिंक्ट पॉइंट आहे Z and T on the same side of XY. And they found the equal angle. We subtended the equal angle हा शब्द हवा equal हवा. Then the point X, Y, Z, T are concyclic. बघा ना याच्यामध्ये तो अँगल XZY is equal to angle XTY 90 म्हणजे दोघे इक्वल अँगल आहेत आणि हे दोन्ही एकाच साईडला आहेत म्हणून आलं लक्षात तुम्हाला कसं सोडवलं ते थेरम तुम्हाला जसं तसं लिहावं लागेल लर्न करून आणि लिहावं लागेल बाकी काही नाही. आता पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 7.
सर्कल आहे, ओके. आता त्यांनी दिले मेजर ऑफ एन एस इज इक्वल टू 125 आहे, एन एसचं मेजर आहे 125 डिग्री, त्याचं मेजर आहे 37 डिग्री, ई एफचं मेजर आहे. आणि टू फाइंड अँगल एन एम एस, आता नीट ऑब्झर्व करा. अँगल एन एम एस इज an exterior angle which can intersect the arc EN and FS. Then the measure of the angle is equal to subtended arc. That is the difference between the subtended arc between them. Therefore angle NMS. आता हा नीट बघा, हा जो अँगल NMS आहे त्यामध्ये दोन कॉर्ड आहेत, FS आणि EF, हे दोन आर्क त्याच्यामध्ये सबटेंडेड आहेत आणि त्यांनी एक अँगल दोन आर्क सबटेंडेड केलेले आहेत. तेव्हा त्या अँगलचं जे मेजर आहे त्या अँगलचं मेजर ह्या दोन आर्कच्या हाफच्या डिफरन्स इतकं असतं. हे आपण आधी प्रॉपर्टी बघितलेली आहे, बरोबर आहे. मग त्यानुसार आर्क NMS इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क, पहिला कोणता आर्क असेल NS मायनस मेजर ऑफ आर्क EF. डायरेक्ट फॉर्म्युला लिहायचा आहे हाफ. NHचं मेजर किती आहे 125 मायनस 37. आता 125 मायनस 37 जर केलं तर किती येणार आहे, बायतून हे गेले 8, 4 त्यातून हे गेले 88 डिग्री, 2 × 2 44. therefore अँगल किती आहे 44 डिग्री. आणि लक्षात डायरेक्ट फॉर्म्युला लिहायचा आणि एक आणखी उदाहरण तुम्हाला 2 मार्काला विचारली जातील. आता पुढचं एक लास्ट एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये देखील आर्क AC आणि BE इंटरसेक्ट ॲट पॉइंट E. inside of the circle at point B. The measure of angle EBE किती आहे 108 डिग्री, म्हणजे ह्या अँगलचं मेजर 108 डिग्री आहे. त्याच्यानंतर अँगल AE किती आहे 95. हा AE जो अँगल आहे तो किती आहे, आर्क आहे तो 95 डिग्री आहे. आणि RBC आपल्याला काढायचं आहे, मेजर ऑफ आर्क BC आपल्याला काढायचा आहे. मग आता नीट बघा, हे जे दोन कॉर्ड आहे which can intersect each other interior of the circle, then the angle formed by them is equal to half of the sum of the arc which is subtended by them. Means angle ABE is equal to half of मेजर ऑफ, म्हणजे ह्या अँगलचं मेजर जे आहे, ह्या अँगलचं मेजर त्यांनी जो आर्क सबटेंडेड केला आहे त्याच्या अपोजिट त्यांनी जो आर्क सबटेंडेड केला आहे दोघांच्या आर्कच्या बेरजेच्या हाफ इतकं असतं. म्हणजे 1/2 मेजर ऑफ आर्क AE प्लस मेजर ऑफ आर्क BC. आता ऑलरेडी यांनी ABEचं माप आपल्याला दिलेलं आहे 108 डिग्री, 1/2. या आर्क AEचं मेजर जे आहे ते किती दिले आहे 95 प्लस मेजर ऑफ आर्क BC आपल्याला काढायचा आहे. आता इथं 2 जे आहेत त्याला डिवायडेड इकडे त्यांना काय होतील मल्टिप्लाय, म्हणजे 108 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 95 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क BC. बरोबर आहे. 108 आणि 2 ने मल्टिप्लाय केलं 260 इज इक्वल टू, आता हे 95 प्लस एक इकडे त्याला काय मायनस 95 इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क BC. बरोबर आहे. म्हणजे किती रिप्रेझेंट केलं 121 डिग्री
ही उदाहरणं 2 मार्कांना तुम्हाला परीक्षेला विचारली जातात. आणि ही 4ही उदाहरणं तुमच्या वहीमध्ये तुम्ही सोडवायची आहेत आणि मला लिहून पाठवायचे प्रत्येकाने किती काय काय सोडवले ते. थँक्यू.